मुंबई अहमदाबाद महामार्गावर साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडींच्या ट्रकचा भीषण अपघात झालाय। वऱ्हाडींनी भरलेला आयशर ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय। अपघातात आयशर ट्रक आणि कंटेनर जाग्यावरच उलटल्याची माहिती मिळते। ट्रकमध्ये 100पेक्षा अधिक वऱ्हाडी होते असंही सांगण्यात येते। या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय, तर 20 ते 25पेक्षा अधिक जण गंभीर जखमी आहेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे। मी कासा अरेस्टला जाऊन आलो की साधारणतः 11 हे दुर्दैवी मृत झालेले आहेत आणि साधारणतः 16 जण जखमी अवस्थेतील धुंदेवाडी या हॉस्पिटलला ट्रान्सफर केले गेले। तिथे त्यांची ट्रीटमेंट सुरू झालेली आहे। या घटनेची माहिती मिळताच मी आमचे जिल्हाध्यक्ष आम्ही स्वतः इथं आलोय, त्याची पाहणी करतोय आणि त्वरित उपाययोजना कशा होतील त्याचा आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय। आपल्याकडे दुपारी साधारण 3:30 वाजेच्या दरम्यान उपजिल्हा रुग्णालय कासा येथे टोटल 27 रुग्णांना दाखल करण्यात आलं। त्याच्यातले 16 जे गंभीर रुग्ण होते त्यांना आपण पुढील उपचारासाठी वेदांता येथे शिफ्ट केलंय आणि त्याच्यातले जे मयत 11 जण होते त्यांना पुढील प्रोसेससाठी पोलिसांच्या ताब्यात दिले। वऱ्हाडाचा जो काही टेम्पो होता त्यामध्ये हे रॉंग साईडने चाललेले असल्यामुळे प्रथम दर्शनी तर अपघाताचं कारण ते दिसतंय की त्यांनी 1 किलोमीटर समोरून यू-टर्न मारून आपल्या गावाकडे वळण्यासाठी त्यांना रेग्युलर रस्ता असताना त्यांनी शॉर्टकट म्हणून थोडासा यू-टर्न वाचवायच्या दरम्यान त्यांनी रॉंग साईडने घेतल्यामुळे त्यातून कुठेतरी हा अपघात झाल्याचं प्रथम दर्शनी दिसतंय, पण तपासामध्ये पुढील बाबी समोर येतील।